नमस्कार, मी स्नेहा। आज आपण पाहणार आहोत कोंबडी वडे। गटारी स्पेशल कोंबडी वडे कसे बनवायचे ते आता आपण पाहूयात। आता आपण मोठा बाउल तांदळाचं पीठ घेणार आहोत। इथे मी 2 वाट्या होईल एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया। त्याच्यामध्ये आता आपण एक छोटी वाटी बेसन घालणार आहोत आणि आपण त्याच्यामध्ये आणखीन 1 वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहोत। 1 चमचा मीठ घातलेला आहे। 1 चमचा हळद घेणार आहोत। 1 चमचा आपण त्याच्यामध्ये तिखट घालणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण धणा, जिरा आणि बडीशेप यांची पावडर बनवलेली आहे। 2-2 चमचे घेऊन मी हलकासा रोस्ट करून त्याला मिक्सरला वाटून त्याची पावडर केलेली आहे। ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी उडदाची डाळ भाजून मिक्सरला ग्राइंड करून त्याची पावडर केलेली आहे। सर्व मिश्रण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे इन्स्टंट वडे आहेत, झटपट तयार होतात। आपल्याकडे अचानक जर पाहुणे आले तरी सुद्धा तुम्ही ही वड्यांची रेसिपी झटपट करू शकता। इथे पातेल्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 100 ग्राम गुळाचा तुकडा घातलेला आहे। गुळ आणि पाणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गुळ मेल्ट झालं की गॅस बंद करून ते पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व पीठ आपलं छान भिजवून झालेलं आहे। आपण 5 मिनिटं हे पीठ असंच ठेवूया। 5 मिनिटं आपले झालेले आहेत। आता आपण चेक करूया। आता हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत। आता हे पीठ मी हाताने मळून घेणार आहे। सुरुवातीला सर्व पीठ आपल्याला एकजीव करायचं आहे आणि आपल्याला लागेल तेवढंच पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी असंच हाताने पीठ मळून घेत आहे। आता त्यात लागेल तेवढंच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। पाणी घालून मी छान असं सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे। मस्त असं पीठ आपलं मळून झालंय। छान पीठ आपलं मळून झालेलं आहे। त्याच्यावरती आता मी इथे साधारण 1 चमचा होईल एवढं तेल घालते। तेल घालून आपल्याला छान असं लावून ठेवायचं आहे पिठाला। पीठ छान मळून घ्यायचं आहे। मस्त सॉफ्ट करून मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि त्याचे 2 भाग करून ठेवलेले आहेत। त्याच्यावरती आता मी झाकण ठेवून 5 मिनिटं वेट करूया आपण। पीठ आपलं छान येऊ देऊयात। साधारण 5 मिनिटं आपले झालेले आहेत। चला आता आपण चेक करूया। पीठ आपलं छान सॉफ्ट झालेलं आहे, म्हणजे पीठ आपलं मस्त आलेलं आहे। आता आपण त्याचे वडे थापायला सुरुवात करणार आहोत। इथे मी टिश्यू पेपर घेतलेला आहे। त्याच्यावरती आता थोडंसं तेलाचा हात फिरवून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं गोळा घेऊन हातावरती गोल करून आपल्याला तो थापून घ्यायचा आहे। छान सॉफ्ट मळून घ्यायचा, जेणेकरून आपला वडा छान सॉफ्ट होईल। हातावर मळून झाल्यानंतर त्याला असं हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहोत। तेल लावून आपण छान असे वडे थापून घेऊयात। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही वडे बनवू शकता। वडे थापेपर्यंत इथे मी तेल तापत ठेवलेलं होतं। तेल आपलं तापलं की नाही ते आपण चेक करणार आहोत। सुरुवातीला मी थोडासा पीठ त्याच्यामध्ये घालून चेक करते। पीठ आपलं चांगलं वरती येतोय म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण अशा प्रकारे सर्व वडे तळून घेणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये वडा सोडूया। सुरुवातीला आपण वडा सोडल्यानंतर 1 मिनिट साधारण त्याची वरची बाजू आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायची आहे। साधारण 1 मिनिट झालं की आपल्याला ती साइड पलटी करून घ्यायची आहे। आता आपण ती साइड पलटी करून घेऊया। गॅसची फ्लेम ही आपल्याला हायच ठेवायची आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला वर तुम्ही बघू शकता वडा आपला फुगलेला आहे।
पुन्हा एकदा आपल्याला त्याची खालची साईड ही चांगली शिजवून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। इथे हा आपला वडा छान फ्राय झालेला आहे, तो आता आपण काढून घेऊयात। अशा प्रकारे इथे आपले सगळे कोंबडी वडे हे रेडी झालेले आहेत। अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका। नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।